हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे जो आहे पझल. तर पझल्स या टॉपिकवर आपल्याला सराव करायचा आहे. गेले 2 दिवस झाले आपण सराव करतोच आहे. आजचा आपला तिसरा दिवस आहे ज्यावर आपण पझल मध्ये अधिक सराव करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वजण रेडी आहात ना? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 दिवस जे सराव केलं होतं त्याच्यामध्ये आपण 35 प्रश्न आपण घेतले होते, 35 क्वेश्चन्स. ठीक आहे, तर त्याच्या पुढे बघा बीपीएस पॅटर्न नुसार आणखी पुढे काही प्रश्न जे आहेत ते बघणार आहोत. नॉर्मली कसे प्रश्न विचारले जातात ते तर आपण पाहिलेलंच आहे. अधिक सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, तर तो करायला आपण सुरुवात करूयात. बघा, प्रश्न असं दिलेला आहे: 5 व्यक्ती वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या विभागात काम करतात. 5 व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतात असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, चला आता काम असं दिलंय बघा, पी मुंबईत काम करतोय पण HR विभागात काम करत नाही. 5 व्यक्ती आहेत म्हटलं. जे व्यक्ती आहेत ते 5 व्यक्ती, शहर दिलेला आहे आणि विभाग दिलेला आहे, बरोबर. या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आपण सेट करायला सुरुवात करूयात. बघा, आता पहिले माहिती दिली, पी मुंबईत काम करतोय पण HR विभागात काम करत नाही. पी व्यक्ती जो आहे तो शहर मुंबईमध्ये काम करतोय, परंतु इथे विभाग काय येणार नाही, HR विभाग येणार नाही. निगेटिव्ह पॉइंट होता तो, आपण इथे बाजूला नोट करून ठेवला. पहिला पॉइंट आपला कंप्लीट झाला. दुसरं दिलंय क्यू विप्रो मध्ये काम करतोय पण जयपूर आणि कोलकाता मध्ये काम करत नाही. बघा, क्यू जो आहे तो विप्रो मध्ये या ठिकाणी काम करतोय असं सांगितलं आपल्याला. कंपनी देखील दिलेली. अच्छा, इथे आणखी आपला कॉलम वाढणार आहे आता. तर विप्रो ही एक कंपनी आहे, बरोबर. शहर देखील दिलेलं आहे, विभाग देखील दिलेला आहे, कंपनी देखील दिलेलं आहे. म्हणजे इथे HR येणार नाही हे आपण दिलंय. क्यू हा विप्रो कंपनीमध्ये काम करतोय असं आपल्याला इथे बघायला भेटतंय. पुढे काय दिलेलं आहे बघा, क्यू विप्रो मध्ये काम करतोय पण जयपूर आणि कोलकात्यात काम करत नाही. जयपूर कोलकाता हे शहर इथे येणार नाहीत असं समजतंय. म्हणजे दुसरा पॉइंट देखील आपण लिहून ठेवला. चला पुढील प्रश्न बघूयात. ओ हा कंटेंट विभागात काम करतोय परंतु TCS आणि IBM मध्ये काम करत नाही. बघा, ओ जो आहे, ओ हा कंटेंट विभागात काम करतोय, विभाग दिलेला आहे त्याचं कंटेंट, परंतु कंपनी TCS आणि IBM जे आहे, TCS आणि IBM या कंपनीत काम करत नाही असं सांगितलं. ठीक आहे, इन्फोसिस मध्ये प्रोडक्शन मध्ये काम करणारे व्यक्ती नवी दिल्ली आणि मुंबई मध्ये काम करत नाही. बघा रे, आता इन्फोसिस वाला जो व्यक्ती आहे, इन्फोसिस मध्ये काम करणारा व्यक्ती जो आहे तो कंपनी इन्फोसिस एक डिपार्टमेंट प्रोडक्शन आहे. ठीक आहे, परंतु ही व्यक्ती नवी दिल्ली आणि मुंबई मध्ये काम करत नाही, म्हणजे यांच्यासोबत नवी दिल्ली मुंबई येणार नाही. बाकी प्रोडक्शन डिपार्टमेंट इन्फोसिस हे फिक्स आहेच. ठीक आहे, मग आपण पुढे काय दिले ते माहिती ते बघूयात. एन सेल्स मध्ये काम करतोय. एन हा जो आहे तो सेल्स विभागामध्ये काम करतोय. ठीक आहे, व पण चेन्नई मध्ये काम करत नाही, परंतु चेन्नई मध्ये काम करत नाही म्हणजे इथे जे शहर जे आहे ते चेन्नई इथे येणार नाही असं आपल्याला समजतंय. महिंद्रा मध्ये काम करणारे व्यक्ती चेन्नई मध्ये काम करते. आता महिंद्रा जे आहे, महिंद्रा मध्ये काम करणारी व्यक्ती जी आहे ती चेन्नई मध्ये काम करते असं बाजूला आपण नोट डाऊन करून ठेवलं. हे झालं. एम कोलकात्यात काम करत नाही. एम जो आहे तो कोलकाता मध्ये काम करत नाही असं सांगितलं. ठीक आहे, आणि मार्केटिंग विभागात काम करणारे व्यक्ती IBM मध्ये काम करत नाही. जे मार्केटिंग विभाग जो आहे, मार्केटिंग विभागात काम करणारी व्यक्ती जी आहे ती IBM मध्ये काम करत नाही. ही माहिती आपल्याला या ठिकाणी फायनल केलेली आहे. इथपर्यंत आपली माहिती भेटली. आता आपल्याला रिलेट करायचंय
रिलेट करायचे. रिलेट कसं करूयात बघूयात. बघा 5 व्यक्ती होते, हे 5 बघितले आपण व्यक्ती. PQONM हे फायनल झालेलं आहे. अच्छा, आता आपल्याकडे प्रोडक्शन विभाग आणि इन्फोसिस कंपनी आहे. विभाग प्रोडक्शन आणि कंपनी इन्फोसिस. आता जर इथे प्रोडक्शन विभाग आला तर इथे इन्फोसिस कंपनी येईल, किंवा इथे प्रोडक्शन आलं तर इथे इन्फोसिस कंपनी येईल. ठीक आहे, हे आपल्याला इथे माहिती पडते. ठीक आहे, महिंद्रा कंपनीत काम करणारा व्यक्ती चेन्नईतला आहे. आता कंपनी महिंद्रा आणि चेन्नई सिटी. आता चेन्नई इथे येत नाही, कोलकाता इथे येत नाही. कोलकाता कंटेंट होऊ शकतं का? आणखी काय काय माहिती दिली का आपल्याकडे? काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन ती आपण बघूयात. एम हा कोणत्या शहरात काम करतोय असं विचारलेलं आहे आपल्याला. एम हा कोणत्या शहरात काम करतोय हे विचारले, बरोबर. क्यू विप्रो मध्ये काम करतोय, पण जयपूर कोलकात्यात काम करत नाही. जयपूर कोलकाता झाला. नेक्स्ट, ओ कंटेंट विभागात काम करतोय, परंतु TCS IBM मध्ये काम करत नाही. इन्फोसिस मध्ये प्रोडक्शन मध्ये काम करणारे व्यक्ती नवी दिल्ली आणि मुंबई मध्ये काम करत नाही. आता इन्फोसिस मुंबई मध्ये काम करत नाही हे माहिती दिली बघा. ही नवी दिल्ली मुंबई मध्ये येणार नाही प्रोडक्शन इन्फोसिस. मग प्रोडक्शन इन्फोसिस इथे येणार नाही, तर प्रोडक्शन डिपार्टमेंट इथे येणार आणि कंपनी इन्फोसिस जे आहे ते इथे येणार आहे. फिक्स हे झालं. आता हा व्यक्ती बघा नवी दिल्ली मुंबई मध्ये काम करत नाही. कोण? प्रोडक्शन वाला. नवी दिल्ली आणि मुंबई मध्ये येत नाही, तर याच्यानं मुंबई नवी दिल्ली येत नाही, कोलकाता येत नाही. मग आता राहिलं काय? चेन्नई आणि जयपूर राहिलेलं आहे. चेन्नई किंवा जयपूर यांच्यापैकी एक उत्तर येणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे. मुंबई नवी दिल्ली हे कॅन्सल झाले. चेन्नई की जयपूर हे आपल्याला फायनल करण्यासाठी पुढील माहिती रीड करावी लागेल. हे झालं. आता मार्केटिंग IBM सोबत येणार नाही. ठीक आहे, चला. तर मार्केटिंग विप्रो सोबत जाऊ शकता ना, मार्केटिंग विप्रो, परंतु HR इथे येणार नाही. मग इथे HR डिपार्टमेंट आला. HR इथे येणार नाही म्हटलं तर राहिलेलं मार्केटिंग इथे येणार. मग मार्केटिंग जर इथे डिपार्टमेंट झालं, बघा HR इथे येत नव्हतं, मार्केटिंग इथे झालं. मार्केटिंग इथे आलं म्हणजे इथे IBM कंपनी येणार नाही. मग जर IBM कंपनी इथे येणार नाही, इथे येणार नाही, मग राहिली एकच जागा IBM. इथे TCS येणार नाही, म्हणजेच इथे TCS येणार. मग हे झालं TCS, विप्रो, IBM, इन्फोसिस. आता एक जी कंपनी राहिले महिंद्रा कंपनी, ती महिंद्रा कंपनी इथे येणार. मग महिंद्रा इथे झाली तर महिंद्रा वाला व्यक्ती चेन्नई मध्ये काम करतोय. महिंद्रा इथे आला, चेन्नई, हे चेन्नई फिक्स झालं. आता चेन्नई मुंबई झालेलं आहे. कोलकाता नवी दिल्ली आणि मुंबई हे इथे येणार नव्हतं. मग जयपूर राहिलं ना रे. जयपूर राहिलं तर याचाच अर्थ काय झालं? उत्तर आलं. सर एम व्यक्ती जो आहे तो जयपूर शहरामध्ये काम करतोय. ठीक आहे, उत्तर काय आलं आपलं? पर्याय डी जयपूर हे आपलं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न होणार होता. आता इथे जयपूर आणि कोलकाता येणार नाही. मग जयपूर कोलकाता गेला तर जो विभाग जो सिटी उरलेली आहे ती नवी दिल्ली इथे येणार. क्यू सोबत नवी दिल्ली, आणि राहिलेला कोलकाता इथे आला एन सोबत. हे झाली आपले फायनल इन्फॉर्मेशन. बघा 1 2 3 व्हेरिएबल सेट करायचे होते. आता हा व्यक्ती तर आपलं फायनल झालं असतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपला सॉल्व्ह झाला असता. जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. 37वा प्रश्न दिलाय. इन विच ऑफ द फॉलोइंग डिपार्टमेंट P वर्क्स? P खालील पैकी कोणत्या विभागात काम करतोय असं विचारलंय. शुभांगी सर हेल्प मी टू जॉइन द व्हॉट्सअप अँड टेलिग्राम ग्रुप. आय जॉइन टुडे ओनली. ओके. वर्धा इनामदार सर एवढे लॉंग क्वेश्चन टाइप पण येतात का? वर्धा आपण हा 3रा दिवस घेतोय. आधी तुम्ही जे क्वेश्चन्स केलेले आहेत बघा, आपण आधी 2 दिवस आपण शिकलेलो आहोत. तेवढं आलं तरी तुम्ही प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हे आपले ऍडिशनल प्रॅक्टिस आहे. हे थोडंसं लेंदी आणि थोडंसं मॉडर्न लेवलचे, हाय लेवलचे क्वेश्चन्स आहेत. हे इझिली सॉल्व्ह होणारे प्रश्न नाही, त्याच्यासाठी सराव लागणार आहे. चला, P जो आहे तो मार्केटिंग विभागात काम करतोय. पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय मार्केटिंग विभाग हे आपलं काय असेल? अचूक उत्तर आहे. येस, मार्केटिंग विभाग आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. अच्छा बघा, जे शुभांगी मॅम तुम्ही नवीन जॉईन झालात ना, माझा ईमेल ID आहे हा ganesh.mali@24/7.com.
ganesh.mali@adda247.com या ईमेल आयडीवर बघा तुमचे कुठलीही क्वेरी असेल, काही तुम्हाला हेल्प हवी असेल तर या ईमेल आयडीवर ईमेल करा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नाही, चिंता करू नका. टेलिग्रामला जॉईन नाही तर इथे मी तुम्हाला लिंक शेअर करेल, व्हॉट्सअप प्लस टेलिग्राम. नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुमचे इतर काही क्वेरीज असेल तर ते तुम्हाला ग्रुपमध्ये विचारता येतील. चला आता 38वा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते पाहूयात. बघा आता इथे ऑप्शन डी रुपेश म्हणतात सर ऑप्शन डी. बघा एका दुकानात काही वस्तू विशिष्ट अशा ठेवलेल्या आहेत. बिस्किट हे चॉकलेटच्या डब्यांवर ठेवलेलं आहे, पण चिप्सच्या पाकिटांच्या खाली ठेवलेलं आहे. बघा बिस्किट चॉकलेटच्या डब्यांवर ठेवलेलं आहे, पण चिप्सच्या पाकिटांच्या खाली ठेवलेलं आहे. हे झालं. केक हे सगळ्यात खाली ठेवलेले असून पेपरमिंटच्या बॉटल या चॉकलेटच्या खाली आहेत. बघा पेपरमिंटच्या बॉटल ज्या आहेत ती चॉकलेटच्या खाली आहेत आणि केक हे सगळ्यात काय ठेवलेलं आहे, खाली ठेवलेलं आहे. केक सगळ्यात खाली आहे. आता या ओळीमध्ये सगळ्यात वरती जाम बॉटल आहेत. सर्वात वर काय आहे, जाम बॉटल. तर पेपरमिंटची जागा वरून कितवी आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. पेपरमिंटची जागा आहे वरून पाचवी. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं फायनल उत्तर असेल. बघा तुम्हाला इझीएस्ट क्वेश्चन भेटतील ते अशा टाइप मध्ये इझी क्वेश्चन देखील भेटतील. आणि जे सुरुवातीचे आपण जे प्रश्न बघितले ते थोडेसे हाय लेवलचे प्रश्न आहेत. काही मध्ये मध्ये असे तुम्हाला मॉडरेट टू हाय लेवलचे क्वेश्चन मी देणार आहे, कारण तेही प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे, त्याचाही सराव आपल्याला करून घ्यायचाच आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. चला हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. इझिली तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता, कारण कंपॅरिझन बेस पझल आपण केलेले आहेतच, तर हे तुम्हाला जमले पाहिजेत. चला 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 पटापट सॉल्व्ह करा प्रश्न. चला उत्तर दिसली पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. बघा 7 मित्रांची माहिती दिलेली आहे. पर्याय सी 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 लेटर एफ. ओके. बघा काय झालं, 7 मित्र आहेत ABCD EF, जी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. तुम्हाला बघा TCS पॅटर्न असेल किंवा IBPS पॅटर्न असेल, तुम्हाला सिंपल लेवलचे क्वेश्चन कंपॅरिझन वगैरे अशा पद्धतीचे बघायला भेटते. ठीक आहे. घाबरून जाऊ नका की एकदम डिफिकल्ट क्वेश्चन येणार आहे की काय, असं नाहीये. प्रश्न असे भेटतील. आपण अधिक सराव का करतोय, अधिकाधिक जे आपण प्रश्न बघतोय लेवल जे वाढवून का, कारण त्यातही तुम्हाला जमलं पाहिजे, त्यातही तुम्हाला समजते का प्रश्न करता येतील की नाही हे देखील तुम्ही स्वतः चेक करू शकता. बाकी एक्झाम्स मध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ए हा बी पेक्षा लहान आहे पण सी पेक्षा उंच आहे. बघा ए हा कोणापेक्षा लहान आहे, बी पेक्षा लहान आहे, परंतु सी पेक्षा उंच आहे. बी फक्त इतर 4 जणांपेक्षा उंच आहे. म्हणजेच बघा रे, आपण जर बघितलं तर बी हा फक्त 1 2 3 4 जणांपेक्षा उंच आहे. म्हणजेच बघा 1 2 3 4 5 6 7 जण अशा पद्धतीने येणार आहेत. हे झालं. बी फक्त इतर 4 जणांपेक्षा उंच आहे. ई हा जी पेक्षा उंच आहे पण सी पेक्षा लहान आहे. बघा ई जी पेक्षा लहान, ई जी पेक्षा काय आहे, ई हा जी पेक्षा उंच आहे परंतु सी पेक्षा लहान आहे. बरोबर. मग ACEG ACEG हे इथे फायनल होणार आहे. आता डी हा बी पेक्षा उंच आहे पण एफ पेक्षा लहान आहे. डी बी पेक्षा उंच आहे परंतु एफ पेक्षा लहान आहे. तर सर्वात उंच कोण दिसते, तर आपल्याला एफ दिसले. पर्याय सी आपलं काय येणार आहे, अचूक उत्तर येणार आहे पर्याय सी. ठीक आहे. इव्हन तुम्ही एलिमिनेशन केलं असतं
तर एलिमिनेशन बघा, डी बी पेक्षा उंच आहे पण एफ पेक्षा लहान आहे, डी कॅन्सल झालं असतं. इथे दिलं होतं बी इतर 4 जणांपेक्षा उंच आहे, बी कॅन्सल झालं असतं. ए हा बी पेक्षा लहान आहे तर ए कॅन्सल झालं असतं. उत्तर आलं असतं पर्याय सी लेटर एफ. हे एलिमिनेशन नुसार आपण कसं करायचं ते पाहिलं. ठीक आहे, चला जाऊयात पुढील पाठकडे. पुढील प्रश्न क्रमांक 40. अच्छा बघा, एका जंगलामध्ये, आता हा प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघा, सिंपल क्वेश्चन आहे हा. एका जंगलात काही बदके आणि काही बैल आहेत. बरेचसे विद्यार्थी असे असतात जे हे असा प्रश्न पहिल्यांदा बघतात, मग त्यांना थोडस असं वाटतं यार जमेल की नाही, करता येईल की नाही. तर सिंपल क्वेश्चन असते बघा, एका जंगलात काही बदके आहेत, काही बैल आहेत. आता 4 पायवाले जे आहेत ते प्राणी आपण घेतलं बैल. ठीक आहे, आता त्यांच्या एकूण पायांची संख्या जी आहे, पी म्हणजे पायांची संख्या, एकूण पायांची संख्या 110 असून डोक्यांची संख्या 35 आहे. तर बदकांची एकूण संख्या किती? तर बघा, बैल बरोबर काय येणार बघा, पायांची संख्या भागिले 2 वजा डी म्हणजे डोक्यांची संख्या. बघा पी काय लिहितोय आपण, पायांची संख्या. पी आहे आपली पायांची संख्या, ओके, आणि डी आहे आपलं डोक्यांची संख्या. डी काय आहे आपले डोक्यांची संख्या. तर बघा, पी पायांची संख्या, डी डोक्यांची संख्या, हे फायनल आहे. मग आता बघा रे, पायांची संख्या किती होती, 110 भागिले 2 55 वजा 35, 55 वजा 35 किती भेटले रे, 20 भेटले. म्हणजेच आता जे बैल आहेत, बैल 20 आहेत. आपल्याला बैल विचारलेत का रे, नाही. बैलांची संख्या किती भेटली आपल्याला, 20 भेटली. मग उर्वरित काय असणार आहेत, बदक असणार आहेत. तर बदकांची संख्या बरोबर काय भेटेल बघा, बदकांची जी संख्या आहे, बदकांची संख्या बरोबर डोक्यांची, एकूण डोक्यांची संख्या वजा बैल जे आहेत, ते बैल किती होते, 20 बैल होते ना. म्हणजेच 35 वजा 20 केले तर 15 बदक आहेत. हे आपल्याला येणार आहे लक्षात की सर 15 बदक आणि 20 बैल आहेत, तर टोटल 35 डोके बनणार आहेत. ठीक आहे, उत्तर आलं आपलं पर्याय डी, 15 बदक आणि 20 बैल. समजलं सर्वांना, प्रत्येकाला समजलं कसं केलं हे आपण. व्हेरी गुड. चला आता पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 41. आता हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. ऋषी इथे बघा, 2 म्हणजे जे प्राण्यांची किंवा पक्ष्यांची जी संख्या दिली असते ते 2. आता एक अंदाज तुम्हाला हा प्रश्न जो आहे की सर 2 ने का डिवाइड केला. आपण असं पकडतोय की बाबा सर सर्वच्या सर्व समजा बदक आहेत असं पकडलं, सर्वच्या सर्व काय आहेत, बदक आहेत. बदकाचे पाय किती असणार, बदकांचे पाय किती असणार, 2, बरोबर. मग आपल्याकडे टोटल पाय होते 110. इथे थोडस कलर चेंज करतो मी. बघा टोटल पाय आहेत 110, आपण पकडले सर्व बदक आहेत. तर बदकांची संख्या भेटली असती किती रे, 55. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते बघा, 110 भागिले 2 केले 55, परंतु डोके तर आपल्याकडे 35 आहेत रे, 35 डोके आहेत. मग हे 55 जर भेटतंय, या 55 मधून 35 वजा केले तर जे एक्स्ट्रा जे भेटत होते ते काय होते, बैल होते. हे मिळवण्याची ही पद्धत आहे. तुम्ही असं करा, तुम्हाला मी हे एक्सप्लेन करण्यासाठी हे सांगितलं. तुम्ही असं करा, तुम्हाला एक्सप्लेनेशन बघा, 110 भागिले 2 केले 55 भेटले, परंतु 55 डोके आहेत का आपल्याकडे, नाही. डोक्यांची संख्या तर 35 आहे. मग काय करावं लागेल, जे एक्स्ट्रा उरले ते काय आहेत, बैल आहेत असं कन्सिडर करतोय. मग उरलेले 20 जर बैल असतील तर 35 डोक्यांमधून आपले 20 वजा करा, आपल्याला जे उरलेले भेटणार आहेत ते बदक भेटणार आहेत. म्हणजे एक्झॅक्टली जर आपण बघितलं तर बदक 15 आहेत, हे आपण या ठिकाणी बघतोय. आलं लक्षात, या मेथडने आपल्याला जायचं. चला आता आपल्याकडे प्रश्न असं दिलाय, 41वा प्रश्न की बाबा इथे बघा 8 पर्सन्स आहेत. किती पर्सन्स आहेत, 8 पर्सन्स आहेत. आता 8 पर्सन आहेत, ए बी सी डी पी क्यू आर एस. बघा हे फ्लुअर फ्लॅट बेस बद्दल आहे, हे देखील IBPS पॅटर्न नुसार येतात, परंतु हे क्वेश्चन थोडेसे लेंदी असतात. हे प्रश्न जे आहेत ते थोडेसे लेंदी आहेत, थोडेसे डिफिकल्ट देखील आहेत, तर याचा थोडासा विचार करा. बघा 8 पर्सन्स ABCD PQRS लिव्हिंग इन अ 4 स्टोरी बिल्डिंग, 4 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहतात. सच एज ग्राउंड फ्लोअर इज नंबर्ड एज 1, अबव इट इज 2 अँड सो ऑन टिल द टॉप मोस्ट फ्लोअर इज नंबर 4. बघा आता फ्लोअर नंबरचा जर आपण विचार केला, फ्लोअर 4
3 2 1 आणि प्रत्येक फ्लोअरवर किती फ्लॅट्स आहेत? 2 फ्लॅट्स आहेत. इच ऑफ द फ्लोअर्स हॅज 2 फ्लॅट्स इन विच फ्लॅट 1 अँड फ्लॅट 2 म्हणजे विच आर बघा which are flat 1 flat 2. Flat 1 of floor 2 is immediately above flat 1 of floor 1 and immediately below the flat 1 of floor 3. म्हणजेच इथे काय सांगितलं बघा, जो फ्लॅट 1 जो आहे आणि आणखी एक माहिती इथे बघा की सर जो फ्लॅट 1 जो आहे तो इज इन वेस्ट ऑफ फ्लॅट 2. फ्लॅट 1 फ्लॅट 2 च्या वेस्टला आहे. फ्लॅट 1 जो आहे तो कुठे आहे? फ्लॅट 2 च्या वेस्टला आहे, या बाजूला आहे असं आपल्याला सांगितलं. आता ही माहिती काय सांगते की फ्लोअर 2 जो आहे, फ्लोअर 2 चा फ्लॅट 1 जो आहे हा तो फ्लोअर 1 च्या फ्लॅट 1 च्या अगदी वर आणि फ्लोअर 3 च्या फ्लॅट 1 च्या अगदी खाली आहे, अशी ही माहिती होती. ही जी इंग्लिश मध्ये होती ती माहिती आपली रीड करून झालेली एवढी. आता आपल्याला जी खाली माहिती दिली ते ट्रान्सलेशन मी करून ठेवलेलं आहे. ट्रान्सलेशन असं दिलंय आपल्याला की इथे आपल्याला माहिती दिली आहे पी आणि डी मध्ये 2 मजल्यांचं अंतर आहे, परंतु एकाच फ्लॅट मध्ये ते राहत नाही. पी आणि डी मध्ये 2 मजल्याचं अंतर आहे, परंतु ते एकाच फ्लॅट मध्ये राहत नाहीये. अच्छा, एस एका विषम क्रमांकाच्या मजल्यावर आणि बी च्या फ्लॅटच्या पश्चिमेस राहते. बघा लक्ष देऊन ऐका, ही माहिती काय सांगते बघा की सर एस एका विषम क्रमांकाच्या मजल्यावर आणि बी च्या फ्लॅटच्या पश्चिमेस राहतोय असं आपल्याला इथे दिलेलं आहे. तर एक गोष्ट अशी होईल की आपल्याला सांगितलंय की जे पीडी जे आहे त्यांच्यामध्ये 2 मजले आहेत, परंतु ते एकच फ्लोअरवर राहत नाही. आता आपण हे जर एक पॉसिबिलिटी आपण बघितली तर ती अशा पद्धतीने बनणार आहे की जो एस जो आहे तो विषम क्रमांकाच्या मजल्यावर आणि बी च्या डावीकडे. तर हे जर तुम्ही करायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की सर पीडीला जागा राहत नाही, पीडीला जागा राहत नाही, त्यामुळे तुम्ही ती पॉसिबिलिटी बनवूच नका ना, ती पॉसिबिलिटी बनवायचीच नाही. मग हे एस बी ला आपण काय करतोय, काढून टाकतोय आणि एस बी ला आपण वर ठेवूयात. एस हा एका विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय आणि कोणाच्या पश्चिमेस राहतोय? बी च्या फ्लॅटच्या पश्चिमेस राहतोय. ही माहिती आपल्याला जशी भेटली तसं आपलं काम जे आहे ते सोपं होत गेलं, बरोबर. चला आता जर इथे बघितलं ए त्याच फ्लॅट मध्ये क्यू च्या मजल्याच्या वर राहतोय, ठीक आहे, आणि पी समक्रमांकित मजल्यावर राहतोय. पी हा समक्रमांकित मजल्यावर राहतोय. तर तुम्हाला माहिती आहे की बाबा सर पी जो आहे पी इथे जर राहिला, ठीक आहे, या मजल्यावर, तर पी इथे राहिला तर डी इथे जाणार. सपोज पी इथे राहिला तर डी इथे जाणार, बरोबर. या गोष्टी घडल्या. किंवा पी जर इथे राहिला तर डी या बाजूला राहणार. इथे एस बी फिक्स आहे. या गोष्टी इथे आपल्याला होताना दिसते. चला आता पहिले पॉइंट होता पी आणि डी मध्ये 2 मजल्यांचं अंतर आहे, ते एकाच फ्लॅट मध्ये राहत नाही. तो पॉइंट झाला पी आणि डी 2 मजल्याचं अंतर एका फ्लॅट मध्ये राहत नाही. पी डी 2 मजल्याचं अंतर एका फ्लॅट मध्ये राहत नाही. एस चा पॉइंट झाला, बी चा पॉइंट झाला. पी आणि सी च्या फ्लॅट मध्ये 3 व्यक्ती राहतात. ए त्याच फ्लॅट मध्ये क्यू च्या मजल्याच्या वर राहतोय. अच्छा बघा, क्यू च्या मजल्याच्या वर कोण राहतोय? क्यू च्या मजल्याच्या वर ए राहतोय, त्याच फ्लॅट मध्ये राहतोय, हे दाखवता येईल. मग आता इथे क्यू च्या मजल्याच्या वर ए राहतोय, हे आपल्याला दाखवता आलं. ए त्याच फ्लॅट मध्ये क्यू च्या मजल्याच्या वर राहतोय. पी समक्रमांकित मजल्यावर राहतोय. आर समक्रमांकाच्या फ्लॅट मध्ये राहतोय. आर हा समक्रमांकाच्या फ्लॅट मध्ये राहतोय. इथे आर ला जागा राहिली का नाही, म्हणजे हे कॅन्सल झालं, बरोबर, हे कॅन्सल झालं. मग आर आपला कुठे येणार आहे? इथे किंवा इथे. आता कुठे ठेवायचं आर ला? इथे ठेवायचं की इथे ठेवायचं? ते लाईन काय ठरवेल? पी आणि सी च्या फ्लॅट मध्ये 3 व्यक्ती राहतात, बरोबर. आता पी सी इथे येणार आहे का नाही, म्हणजे पी आणि सी मध्ये इथे आले, सी इथे येणार, आर इथे जाणार, म्हणजे हे फायनल झालं आपलं पी आर एस बी ए सी क्यू डी. हे आपलं फायनल उत्तर बनतं. आलं लक्षात काय केलं? या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं होतं, आलं का लक्षात? अंडरस्टूड? पी आर एस बी ए सी क्यू डी हे आपलं उत्तर झालं. आता आपल्याला विचारलाय प्रश्न, तो बघूयात काय विचारलं होतं. प्रश्न असं विचारलं होता की हु अमॉंग द फॉलोइंग लिव्हज इन फ्लॅट 1 ऑफ थर्ड फ्लोअर. थर्ड फ्लोअरचा फ्लॅट 1 जो आहे, थर्ड फ्लोअरचा फ्लॅट 1 त्याच्यामध्ये कोण राहतोय? थर्ड फ्लोअरच्या फ्लॅट 1 मध्ये लेटर एस राहतोय. एस लेटर आपलं काय झालं? उत्तर झालं लेटर एस. लेटर एस पर्याय बी आपलं फायनल उत्तर आहे.
आता अशा प्रश्नांवर तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रश्न होत असतात. ज्यावेळेस प्रश्न मोठा असतो त्यावेळेस एकापेक्षा जास्त प्रश्न तिथे विचारले जातात. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. आता आपण सरावासाठी घेतोय त्यामुळे एक एकच प्रश्न किंवा दोन प्रश्न, एक दोन प्रश्न आपण घेत असतोय. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 42, क्वेश्चन नंबर 42. बघा, या प्रश्नाचं उत्तर काढायचं, व्यवस्थित काढा प्रश्न, व्यवस्थित सॉल्व्ह करा प्रॉपरली. चला आता प्रश्न सॉल्व्ह करूयात. प्रश्न काय दिले बघा. 7 व्यक्ती आहेत, 7 व्यक्तींची माहिती आपल्याला दिलेली आहे. यातून 4 जणांचा गट जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे. ऑप्शन बी, बी बी तो आधीच्या प्रश्नाचा झालेला आहे. आता इथे हा जो प्रश्न दिसतो याचं उत्तर काढायचंय. अक्षय म्हणते सर पहिला पर्याय एडीएमए. ओके, बाकीचे विद्यार्थी. 7 व्यक्ती आहेत, 7 व्यक्तीतून 4 जणांचा या ठिकाणी गट तयार करायचा आहे. आणि पुढील माहिती या ठिकाणी बघा, पुढील तपशील काय दिलाय. यात एम व एन या स्त्रिया असून ABCDE हे 5 पुरुष आहेत. ठीक आहे, जर व्यक्ती बी सुद्धा निवडली गेली तर ए ला गटात असणं आवडणार नाही. बघा, बी ला निवडलं तर ए असणं जमणार नाही. म्हणजे बी आणि ए चा क्रॉस आहे असं आपल्याला माहिती भेटली. बी व ई दोघांना एकत्र गटात निवड झालेली आवडेल. बी सोबत चालतील, हे सोबत चालतील. ठीक आहे, चला आता पुढे काय दिले बघा. जर डी गटात असेल तरच एन ला त्यात असणं आवडेल. बघा, डी असेल तरच एन पाहिजे. इथे बी एन सी, डी आहे का नाही आहे, कॅन्सल झालं. ठीक आहे, अच्छा, म्हणजे तो काय झाला, कॅन्सल केला आपण. पुढे काय दिलं. जर सी ची निवड झाली तर तिला डी गटात असणं आवडणार नाही. सी जर असेल तर तिला डी असणं आवडणार नाही. म्हणजे सी डी एकत्र, बघा डी सी एकत्र जमेल का, नाही, कॅन्सल झालं. सी आणि डी एकत्र जमणार नाही. पुढे दिलाय जर गटात डी सुद्धा असेल तर ए ला गटात असणं आवडेल. म्हणजे बघा, डी असेल तर ए ला गटात असणं आवडेल. मग तुम्हाला हे दिसतंय आपल्याला ADB असं दिसलं. ठीक आहे, पुढे काय दिलं बघा. जर गटात ती व्यक्ती असेल तर त्यात एम ची निवड व्हायला हवी असं सी चा आग्रह आहे. जर एम असेल म्हणजे सी असेल तर एम ची निवड व्हायला पाहिजे. सीएम सी असेल तर एम ची निवड व्हायला पाहिजे असं सी चा आग्रह आहे. आणि बी एकत्र जमणार आहेत, बी एकत्र चालणार आहेत, सीएम एकत्र चालणार आहेत. तर MCBE हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. तर दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात समाधानी गट जो असणार आहे तो सर्वात समाधानी गट पर्याय डी असणार आहे. कुठलं असणार आहे, पर्याय डी, जे की उत्तर दिले मला प्रज्ञा ऋषी आशुतोष. येस, उत्तर येणारे पर्याय चौथा MC आणि बी. MCBE हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, सर्वात समाधानकारक गट आहे MCBE पर्याय चौथा.
डन. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक, आता पहिला का नाही झाला रे? बघा रे, पहिला बी सोबत असणं आवडणार होतं. आता एडी जमणार होतं सोबत, एडी असणं जमलं असतं. एम ई पेक्षा बघा, एम असेल तर सी असेल तर एम, म्हणजे त्यामुळे तो आपण बाजूला करू शकतो. बी असेल तर ई, बी ला सोबत असणं आवडेल. इथे एम ई आलंय तर त्यामुळे याला आपण काय दिलं, याला प्रायोरिटी देत नाही आपण. याला प्रायोरिटी देतोय का? नाही देत आहे. याला प्रायोरिटी देत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार सर पहिला, काहींना वाटलं ना की पहिला येऊ शकतं. येस, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला वाटलं की पहिला, परंतु सर्वात समाधानकारक गट, कारण सी असेल तर एम ची निवड व्हायला हवी असं त्याचा आग्रह आहे. सी असेल तर एम ची निवड व्हायला हवी असं त्याचा आग्रह होता. त्यामुळे याला आपण प्रायोरिटी देतोय, सीएम आणि बी. ओके, पहिला का नाही ते या ठिकाणी मी ते सांगितलंय. चला नेक्स्ट. रुपेश काय म्हणते, सर गटात ती व्यक्ती असेल, व्यक्ती म्हणजे कसं हे सांगितलेलं आहे. बघा, हे असं सांगितलंय, जर गटात ती व्यक्ती असेल तर त्यात एम ची निवड व्हायला हवी असं सी चा आग्रह आहे. म्हणजे बघा, जर अक्षय येणार असेल तर रुपेश येणार, अशा टाईप मधली ती गोष्ट आहे. आता पार्टीला जायचंय, तुम्हाला फिरायला जायचं, गोव्याला जायचंय, अक्षय जर येणार असेल तर मी जाणार असं. किंवा आशुतोष जर त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार असेल तर अतुल देखील त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येईल. आता लवकर लक्षात येईल, हे एक्झाम्पल लवकर समजतात तुम्हाला, है ना. गोव्याला जायचंय, गर्लफ्रेंड सोबत बोललं तर एकदम खुश होणार आहे. रुपेश जमलं करे, समजलं. हा, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. बघा, 5 जण ABCDE वृत्तपत्र वाचतायत. 5 जण आहेत वृत्तपत्र वाचतायत. ज्याने ते प्रथम वाचलं त्याने ते सी ला दिलेलं आहे. ज्याने ते पहिल्यांदा वाचलं त्याने ते सी ला दिलेलं आहे. आणि ज्याने शेवटी वृत्तपत्र वाचलं त्याने ते ए कडून घेतलं होतं. आता ई वर्तमानपत्र वाचण्यासाठी पहिला किंवा शेवटचा नव्हता. ए आणि बी मध्ये 2 वाचक आहेत. तर ज्या व्यक्तीने शेवटचे वृत्तपत्र वाचलं त्याला आपल्याला शोधायचंय. तो कोण आहे ते आपल्याला बघायचं. ज्याने सर्वात शेवटी वृत्तपत्र वाचलंय असा व्यक्ती कोण आहे रे? आर यू शुअर? ए कसं काय? पर्याय दुसरा डी. ओके 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 ओके. बघा काय झालं, बघा आपल्याकडे 5 जण आहेत. 1 2 3 4 5. ज्याने ते पहिलं वाचलं त्याने ते सी ला दिलं. फर्स्ट रीड केलं त्याने सी ला दिलं, म्हणजे सी दुसरा वाचक आहे. ज्याने शेवटी वाचलं त्याने ते वृत्तपत्र ए कडून घेतलं. ज्याने शेवटला वाचलं त्याने ए कडून घेतलेलं आहे. त्यामुळे पर्याय चौथा उत्तर कॅन्सल आहे, हे लक्षात ठेवा. ई वर्तमानपत्र वाचण्यासाठी पहिला किंवा शेवटचा नव्हता. पहिलाही नव्हता, शेवटचाही नव्हता, ई मधोमध होता. आपल्याला ज्या व्यक्तीने शेवटचं वृत्तपत्र वाचलंय त्याला शोधायचं, म्हणजे ई देखील कॅन्सल झाला. पर्याय दुसरा किंवा तिसरा या दोघांपैकी एक उत्तर असणार आहे. तर आता इथे काय दिलं बघा, ए आणि बी मध्ये 2 वाचक आहेत. ए इथे तर 1 2 सोडून बी इथे आला. बी जर इथे आला तर डी सर्वात शेवटी जाईल, म्हणजेच उत्तर येईल आपला पर्याय बी. पर्याय दुसरा डी लेटर. डी हा असा वाचक आहे ज्याने सर्वात शेवटी वृत्तपत्र वाचलंय. एकदम करेक्ट उत्तर आहे पर्याय 2. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 44. क्वेश्चन नंबर 44. चला सॉल्व करा हा प्रश्न. मंथ बेस पझल दिलेला आहे. हा मंथ बेस पझल आहे. हा मंथ अँड डे बेस पझल. डेट जे दिवस आहेत, महिन्याचे दिवस. मंथ बेस पझल कॅटेगरी मध्ये येणारा हा प्रश्न. काय दिले बघा, ABCDEFGH, ABCDEFGH असे 8 जण वेगवेगळ्या महिन्यात, म्हणजे जानेवारी, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर मध्ये चित्रपट पाहणार आहेत. पण त्याच क्रमाने आवश्यक नाहीत. त्याच क्रमाने येतील असं काही आवश्यक नाहीये. आता ऍप 30 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहणार आहे. बघा आपल्याकडे महिने जे दिलेले आहेत, जानेवारी, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, जून, जुलै, ऑगस्ट,
ऑक्टोबर डिसेंबर. बघा 1 2 3 4 5 हा 6वा, हा 7वा आणि हा वरचा 8वा, अशा 8 महिने झाले. ठीक आहे. जी माहिती दिली जशा पद्धतीने भेटेल तसं तसं आपण रिलेट करत जाऊयात, इन्फॉर्मेशन सेट करत जाऊयात. ठीक आहे. बघा माहिती अशी दिली आहे की एफ हा 30 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहणार होता. एफ 30 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहणार होता. जानेवारी 31, एप्रिल 30 दिवसांचा, मे 31, जून 30 दिवसांचा, जुलै 31, ऑगस्ट 31, ऑक्टोबर डिसेंबर 31. दोन पॉसिबिलिटीज झाल्या. दोन पॉसिबिलिटीज झाल्या. पुढे जाऊयात. एफ आणि सी मध्ये चित्रपट पाहणारे 3 लोक आहेत. एफ आणि सी मध्ये चित्रपट पाहणारे 3 जण आहेत. 1 2 3 सोडून इथे सी आला, 1 2 3 सोडून इथे सी आला. दोन्हीकडे इन्फॉर्मेशन सेट करत चाललोय आपण. ठीक आहे. एच हा चित्रपट ए च्या त्वरित आधी पाहतोय. एच ए च्या त्वरित आधी पाहतोय. जो म्हणजे सेकंड पर्सन ए हा बी च्या आधी चित्रपट पाहतोय. ए हा बी च्या आधी, त्वरित आधी म्हटलंय का? नाही, बी च्या आधी पाहतोय, एवढं फक्त माहिती आहे. चला आता इथे काय दिलंय बघा. बी हा सी च्या त्वरित आधी चित्रपट पाहतोय. बी सी च्या त्वरित आधी, बी सी च्या त्वरित आधी चित्रपट पाहतोय असं आपल्याला समजलं. मग ए च्या त्वरित आधी एच होता म्हटलं तर ए च्या त्वरित आधी एच हे फिक्स इथेच होणार होता. आता ए एच इथे येऊ शकतो, एच ए एच ए एच ए, पॉसिबिलिटी इकडे वाढत आहे. त्यामुळे आपण पुढे माहिती रीड करणं गरजेचं आहे. बघा एच हा चित्रपट एच हा चित्रपट त्या महिन्यात पाहतो ज्यामध्ये जास्तीत जास्त दिवस आहेत, पण जानेवारी मध्ये नाही. एच जानेवारी मध्ये नाहीये म्हणजे 31 दिवस. जास्तीत जास्त दिवस म्हणजे किती रे? 31 दिवस असणार ना. 28 29 30 31 4 दिवसाचे महिने असू शकतात. काय तर मग आता जानेवारी मध्ये पाहत नाही, एप्रिल तर 30 दिवसांचा म्हणजे एच इथे येऊ शकत नाही. मग एच जुलै मध्ये जमेल. एच ए फायनल झाला. ही केस आपली फायनल झाली या पॉइंट वरून की एच हा 31 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहणार आहे. हे आपल्याला इथे डिसाइड करता येईल. हे झालं. आता पुढे जाऊयात. पुढे गेलो तर डी 30 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहत आहे. अच्छा, इथे एप्रिल आणि जून हे दोनच असे महिने होते ज्याच्यामध्ये 30 दिवस होते. ही माहिती कॅन्सल झाली. डी फिक्स झालं इथे. ओके. आणि डी 30 दिवसांच्या महिन्यात चित्रपट पाहत आहे. डी नंतर जी चित्रपट पाहत आहे. डी नंतर जी पाहतोय, जी इथे येणार. मग राहिलं कोण? ए बी सी डी. ई राहिला तो ई पहिले येणार. हे आपलं फायनल उत्तर झालं. ठीक आहे. तर आता आपल्याला प्रश्न असं विचारलाय की किती बी आणि डी मध्ये किती लोक चित्रपट पाहत आहेत? बी आणि डी मध्ये, बी इथे 1 2 3 4 4 व्यक्ती असे आहेत जे चित्रपट पाहत आहेत. 4 कुठे दिसते रे? पर्याय सी मध्ये दिसतं. बी आणि डी या दोघांमध्ये 4 व्यक्ती चित्रपट पाहत आहेत. किती? 4 व्यक्ती. समजलं? पर्याय सी करेक्ट उत्तर होतं. सर्वात फर्स्ट उत्तर दिले वर्धा इनामदार. व्हेरी गुड वर्धा मॅम. त्याच्यानंतर नीलिमा, अतुल, तृप्ती, आशुतोष, पावनी, रुपेश, ऋषी. क्या बात आहे. व्हेरी गुड, गुड जॉब. खरोखर खूप सुंदर इथे उत्तर आले तुमच्याकडून. बघा एन्जॉय करताय ना रे? पटकन सांगा. करताय ना? एन्जॉय करताय सेशन? थोडस बघा हे जे प्रश्न आहेत हे आयबीपीएस पॅटर्न नुसार थोडेसे हाय लेवलने येणारे प्रश्न आहेत. परंतु येस असे प्रश्न जर तुम्ही करून जाताय तर असे प्रश्न या आधी आलेले आहेत काही काही आयबीपीएसच्या एक्झाम्स मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएसच्या एक्झाम्स मध्ये असेही प्रश्न आलेले आहेत ज्याच्यावर एकापेक्षा जास्त प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडस काही काही प्रश्न थोडेसे डिफिकल्ट देखील वाटतील, परंतु आपल्याला ते करावे लागणार आहेत. थोडेसे प्रश्न कधी कधी अधून मधून काही प्रश्न डिफिकल्ट वाटायला लागतील, परंतु प्रयत्न करा, जमतील. चला प्रश्न क्रमांक 45. 7 व्यक्तींची माहिती दिलेली आहे. 7 व्यक्ती आहेत. MNOPQRS 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. म्हणजे मुंबई, पुणे, शिमला, माथेरान, आग्रा, बँगलोर आणि राजकोट. रविवार ते शनिवार या एकाच आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी त्या या शहरांमध्ये जातात. रविवार ते शनिवार आपल्याला सिक्वेन्स दिलेले म्हणजे ऑर्डर बेस हा प्रश्न असणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार. बघा हे वार दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे.
हे असे वार वेगवेगळे आपल्याला दिलेले आहेत. आता जी माहिती भेटेल तशी आपण रिलेट करत जायचं. जी डेफिनेट इन्फॉर्मेशन असेल ती इथे सेट करायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. चला आता इथपर्यंत सर्वच माहिती एकाच क्रमाने असं काय आवश्यक नाहीये. म्हणजे इथून सुरुवात होते इथपर्यंत. एम आणि एस मध्ये किती व्यक्ती जातात? एकही नाही, 1 2 3 आणि 3 पेक्षा जास्त असे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. माहिती काय दिली बघा. जो शिमलाला जातोय तो मंगळवारी जातोय. म्हणजे हे फिक्स आहे की बाबा जो व्यक्तीसाठी जागा सोडू आणि शहर शिमला, इथे आपण व्यक्ती लिहिणार आहोत आणि इथे शहर लिहिणार आहोत. इथे आपण वार ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे. गरज भासल्यास इथे आपण नेक्स्ट पॉसिबिलिटी जी आहे दुसरी की बाबा सर इथे व्यक्ती लिहू आपण आणि इथे शहर लिहू. जर आवश्यकता भासली तर एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी जर बनल्या तर इकडे आपण त्याला घेऊ शकतो. चला पुढे बघूयात. एम गुरुवारच्या आधी आणि सोमवार नंतर मुंबईला जातोय. अच्छा, गुरुवारच्या आधी आणि सोमवार नंतर कुठे जातोय? मुंबईला जातोय. मग सोमवार नंतर मंगळवार आहे का नाहीये? गुरुवारच्या आधी काय आलं? बुधवारच आलं. म्हणजे एम हा बुधवारी कुठे जातोय? मुंबईला जातोय. हे आपल्याला इथे फिक्स झालं की सर एम मुंबईला जातोय बुधवारी. गुरुवारच्या आधी आणि सोमवार नंतर म्हटलंय तर मंगळवार तर शिमला आहे. सोमवार नंतर मंगळवार बुधवार हेच 2 वार राहिले होते. चला हे झालं. आता पुढे अशी माहिती दिली, 2 व्यक्ती एम आणि ओ मध्ये जात आहेत. जो म्हणजे कोण? सेकंड पर्सन. कोण? ओ बँगलोरला जात आहे. एम इथे आहे. 1 2 सोडून ओ इथे येणार. ओ बँगलोर असं होऊ शकतो. किंवा एम इथे होता, एम मुंबई इथे होता, शिमला इथे फिक्स आहेत. तर 1 2 सोडून इथे ओ बँगलोर असंही पॉसिबल आहे. असंही बनू शकतं. ठीक आहे. हे फायनल झालं. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज आता इथे आपल्या बनल्या. पुढे जाऊयात. आता आर शुक्रवारच्या आधी जातोय पण ओ नंतर जातोय. ओ नंतर म्हटलं तर हे काय झालं रे? कॅन्सल झालं. आर शुक्रवारच्या आधी जातोय परंतु ओच्या नंतर सॉरी बघा आता काय दिलं? आर शुक्रवारच्या आधी जातोय पण ओच्या नंतर जातोय. मग आर इथे 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 3 ठिकाणी येऊ शकतो. आर इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो. ओच्या नंतर म्हटलं म्हणजे त्यामुळे आपल्याला त्याला काही सेट करता येणार नाहीये. पॉसिबिलिटी वाढत आहेत. तर काय करूयात? पुढे जाऊयात. बघा आग्र्याला जाणाऱ्याच्या नंतर फक्त 2च व्यक्ती जात आहेत. आग्र्याला जाणाऱ्याच्या व्यक्तीनंतर बघा आग्रा इथे येणार फिक्स. आग्र्यानंतर 1 2 व्यक्ती जातात. हे फायनल झालं. क्यू एनच्या आधी आणि एमच्या नंतर जात आहे. बघा एमच्या नंतर क्यू जाते परंतु एनच्या आधी जाते. हे आपल्याला सेट करायचं आहे. 2 व्यक्ती पी आणि एनच्या मध्ये जात आहेत. बघा आता जर तुम्ही इथे बघताय एम क्यू एन असं होईल. क्यू एन इथे ठेवला. बघा क्यू आणि एन इथे ठेवलं तर 1 2 आणि पी इथे येऊ शकतो. पी इथे आला तर आर इथे सेट होईल. तर आर ला या 3 जागा होत्या. आता एन ला इथे का नाही ठेवू शकत? एन इथे ठेवलं तर 1 2 सोडून पी ला जागा नाहीये. म्हणजे हे फिक्स झालं आता. आणि एस राजकोटला जातोय तर एस इथे आला. एस राजकोटला जातोय. हे राजकोट इथे फायनल होईल. आता मग आपल्याकडे व्यक्तींची माहिती जी आहे आपलं काय बाकी राहिलेलं आहे? आर पुण्याला जातोय. तर आर पुणेला जातोय म्हणजे आर इथे पुणे आलं तर एक सिटी जी राहिली ती इथे जाईल. आपल्याला विचारले काय? एम एस मध्ये किती व्यक्ती जातात? एम इथे आहे, एस इथे आहे. क्यू आणि एन असे 2 व्यक्ती जात आहेत. क्यू व एन असे 2 व्यक्ती जात आहेत. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर आहे. इथे पर्याय सी आपलं फायनल उत्तर आहे. समजलं? पर्याय सी, ऑप्शन सी इज द करेक्ट आंसर. ठीक आहे. चला सी 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 यस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोण बुधवारी जातोय असं विचारलंय. बुधवारी खालीलपैकी कोण जातोय रे? बुधवारी एम जातोय मुंबईला. बुधवारी एम हा जातोय मुंबईला. म्हणजेच पर्याय सी इथेही उत्तर असेल. पर्याय सी आपलं इथेही उत्तर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. आता 47 वाला प्रश्न जो आहे तो फ्लोअर बेस दिलेला आहे. फ्लोअर बेस पझल दिलेला आहे. करणार का?
सॉल्व करणार का? इमारतीला 1 ते 8 असे मजले आहेत असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मधला 1, त्याच्यावरचा मधला 2, अशा प्रकारे सर्वात वरच्या मजल्याला 8 क्रमांक दिलेले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 हे मजले झाले. हे या पद्धतीने मजले आपले झालेले आहेत. ठीक आहे. आपल्याला व्यक्ती सेट करायचे, गरज भासल्यास पॉसिबिलिटी आपण बनवू, एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटीची गरज भासल्यास आपण बनवूयात. ठीक आहे. चला बघा रे, फ्लोअर बेस पझल्सचा काही जणांना या ठिकाणी अंदाज नसतो किंवा अनुभव नसतो, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा कशा पद्धतीने मांडणी करायची. कारण पहिल्यांदा करत असाल तर गडबड होते, टाइम जाईल आणि होईल न होईल त्यापेक्षा बघा प्रत्येक मजल्यावर PQR STU V आणि W यांच्यापैकी एक जण राहतो, यांच्यापैकी एक जण राहतो. आता जशी माहिती भेटली बघा, R तिसऱ्या क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय. हा प्रश्न सोपा आहे, कराल तुम्ही, डेफिनेटली कराल. बघा R हा तिसऱ्या क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, इथे ठेवला R. फक्त 2 व्यक्ती R आणि V च्या मजल्यांमध्ये राहत आहेत. 2 व्यक्ती R आणि V च्या मजल्यांमध्ये राहत आहेत. 1-2 जागा एका खाली V ला नाहीये, म्हणजे 1-2 सोडून इथे V 6व्या मजल्यावर हे फायनल झालं. हे देखील फायनल झालं. पुढे जाऊया. W Q च्या मजल्याच्या त्वरित वरच्या मजल्यावर राहते बघा. Q च्या त्वरित वरच्या मजल्यावर W राहते. त्वरित इथे जागा आहे, इथे जागा आहे, इथे जागा आहे. 3 पॉसिबिलिटीज बनतात. बरोबर. आता 3 पॉसिबिलिटी घेऊन जाणार आहोत का आपण? नाही. मग आता पुढे जाऊयात बघा. पुढे काय माहिती दिली? फक्त एक व्यक्ती T आणि U च्या मजल्यांमध्ये राहते. T-U किंवा U-T असं झालं दोघांपैकी. आता मग TU ला जागा कशी होणार आहे? TU इकडे किंवा TU इकडे, म्हणजे 2 पॉसिबिलिटी इथेही बनतात. T हा U च्या वरच्या मजल्यावर राहते. मग बघा रे, इथे T आला समजा तर इथे U झालं, असं होऊ शकतं. किंवा इथे T आला, आता इथे V आहेच आहे. ठीक आहे. मग आता जर आपण इथे बघतोय, इथे T आलं तर इथे U येणार. आता या ठिकाणी WQ च्या त्वरित वर राहतोय बोललो तर WQ च्या त्वरित वर इथे सेट होईल, WQ च्या त्वरित वर इथे सेट होईल. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज आपण या पद्धतीने फायनलाइज केलेले आहेत. आता पुढे असं दिलंय, फक्त एक व्यक्ती R आणि S च्या मधल्यांमध्ये राहतोय. R इथे, एक सोडून S ला जागा नाही, कॅन्सल झालं. R इथे, एक सोडून S इथे येईल किंवा S इथे येईल. आता 2 पॉसिबिलिटीज आहेत. पुढे काय दिले बघा, S हा T च्या मधल्या खालील कोणत्याही एका मधल्यावर राहतोय. T च्या खालील मधल्यावर राहतोय म्हणजे S इथे येणार. बघा T च्या खाली S पाहिजे होता, इथे सेट झाला. मग कोण राहिलं रे? P राहिला ना, P इथे फायनल होईल. PQRSTUVWQ फायनल आहे. आता आपल्याला विचारलंय कोण 5व्या क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय. 5व्या क्रमांकाच्या मजल्यावर P लेटर राहतोय आणि P लेटर कुठे दिसतंय? पर्याय चौथा, D पर्याय. ऑप्शन D P कोणी उत्तर दिलं होतं? इथे येस वर दा. व्हेरी गुड रुपेश, करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी. ऋषी आपलं उत्तर एस नाही येणार आहे. एस कसं येईल? 5व्या मजल्यावर एस ला जागत नाही ना. यू इथे आलं होतं, इथे एस इथे किंवा इथे. बघा इथे काय सांगितलंय, एस हा टी च्या मजल्याखालील कोणत्याही एका मजल्यावर राहतोय, तर टी च्या वर एस येईल का? नाही येणार, एस खाली येणार. ओके समजलं ऋषी? एस 5व्या मजल्यावर येऊ शकत नाही. इथे किंवा इथे जागा होती त्याला, परंतु टीच्या खाली पाहिजे, कुठेही चालेल, टीच्या खाली पाहिजे फक्त, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे एस येणार नाही. चला पुढील प्रश्न बघूयात. आता प्रश्न क्रमांक 48 काय दिलाय? 48 49 हे प्रश्न इंग्लिश मध्ये, त्याला ट्रान्सलेट केलेलं नाही, त्यामुळे त्याला आपण स्किप करू. तो तुम्हाला होमवर्क दिला असं समजा, आणि तो नंतर एकदा ट्राय जरूर करा. ठीक आहे, ट्राय जरूर करा. जाऊयात आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजेच पाहिजे, प्रत्येकाकडून पाहिजे. एका बसमध्ये सुरुवातीला 12 प्रवासी बसले होते. पहिल्या स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले आणि उतरलेल्याच्या 3 पट चढले. नंतर दुसऱ्या बस स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले आणि जितके उतरले त्याच्या 4 पट चढले. तिसऱ्या स्थानकावर 12 प्रवासी उतरले, तर बसमध्ये किती प्रवासी शिल्लक राहिलेले आहेत? बसमध्ये एकूण किती प्रवासी शिल्लक राहिलेत असं आपल्याला विचारलंय. बसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. चला पटापट 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 उत्तर द्यायचं. एक बस आहे आपल्याकडे,
चला, या बस मधील काही प्रवासी या ठिकाणी आपल्याला त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. अच्छा बघा रे, काय झालं रे, पहिल्याच स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले. सुरुवातीला 12 प्रवासी होते. सुरुवातीला 12 प्रवासी होते पहिला बस स्थानक. निम्मे प्रवासी उतरले म्हणजे अर्धे उतरले. 12चे अर्धे किती होतात? 6. 6 उतरले म्हणजे 6 बाकी राहिले. 6 बसमध्ये आणि जेवढे उतरलेले 3 पट चढले म्हणजे 6 उतरले, 6 त्रिक 18 चढले. 3 पट चढले ना, 6 गुणिले 3 18 चढले. मग आता टोटल प्रवासी झाले 6 अधिक 18 24. 6 अधिक 18 24 प्रवासी झाले. आता दुसऱ्या बस स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले 48 ना, पर्याय डी. व्हेरी गुड. बघा सेकंड बस स्टॉप जो आहे, सेकंड बस स्टॉप वर निम्मे उतरले म्हणजे 24चे अर्धे 12 उतरले आणि 12 शिल्लक राहिले. 12 शिल्लक राहिले. अच्छा, आता जेवढे उतरले, जितके उतरले त्याच्या 4 पट चढले. 12 उतरले, 12 चौक 48 चढले. 48 चढले बोललं तर 60 प्रवासी झाले. आता 12 अधिक 48 60 प्रवासी झाले, बरोबर. आणि मग तिसऱ्या स्थानकावर जो थर्ड स्टॉप जो आहे, बस स्टॉप आहे थर्ड, तिथे 12 प्रवासी उतरले. 60 मधून 12 उतरले म्हणजे किती राहिले रे? 48 राहिले. तर बस मध्ये किती प्रवासी शिल्लक राहिले? 48. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. चला, या पुढील प्रश्न क्रमांक 41 सॉरी 51. 51वा प्रश्न बघूयात काय विचारलंय. बघा प्रश्न असं दिलाय, पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू या 8 व्यक्तींपैकी व्यक्ती 4 वेगवेगळ्या महिन्यात म्हणजे जानेवारी, मार्च, एप्रिल, मे या 2 वेगवेगळ्या तारखांना 13 आणि 22 तारखेला सुट्टीसाठी जात आहेत. सर्व माहिती एकाच क्रमाने असणं काय आवश्यक नाहीये. बघा आपण काल देखील असा एक प्रश्न केला होता, जानेवारी, मार्च, एप्रिल, मे. जानेवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे महिने दिलेत, 4 महिने दिलेले आहेत. ओके. आणि यांची तारखा दिलेल्या आहेत 13, 22, 13, 22, 13, 22, 13, 22 या तारखा दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. आता 8 जण आहेत, त्यांना या ठिकाणी आपल्याला सेट करायचं. गरज बसल्यास आपण पॉसिबिलिटी देखील बनवूच. ठीक आहे. अच्छा, बघूयात आता काय माहिती दिलेली आपल्याला. काय माहिती दिली आहे ती पाहूयात. कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. क्यू एप्रिल मध्ये जातोय. आता क्यू एप्रिल मध्ये म्हटलं तर एक ते 13 तारखेला जाईल किंवा 22 तारखेला जाईल. दोघांपैकी तारीख दिली का नाही म्हणजे आपण ते सेट केलं. क्यू आणि टी च्या दरम्यान 3 व्यक्ती जात आहेत. आता क्यू इथे आहे, 1 2 3 पुढे जागा नाही. 1 2 3 सोडून इथे आला टी, 1 2 3 सोडून इथे आला टी. दुसरा पॉइंट हे झाला. अच्छा, आता पुढे असं दिलंय, टी च्या नंतर जाणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि आर च्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या समान आहे. टी च्या नंतर जेवढे जण जात आहेत तेवढेच आर च्या आधी जात आहेत. म्हणजे बघा, टी च्या नंतर सर्व जण जात आहेत, आर च्या आधी सर्व जण जातील. टी च्या नंतर 1 2 3 4 5 6 जण जात आहेत, म्हणजे आर च्या आधी किती जण जातील? 6 जण. बघा, 1 2 3 4 5 6 जण म्हणजे इथे आला आर. हे झालं पॉइंट. हा देखील पॉइंट झाला. आता पुढे असं दिलंय, एकापेक्षा जास्त व्यक्ती आर आणि एस मध्ये जातात. जो म्हणजे एस विषम संख्येच्या तारखेला जात नाही. म्हणजे एस सम तारखेला जाईल, एस 22 तारखेला जाईल. आणि आपल्याला सांगितलंय की आर आणि एस मध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती जात आहेत. आता आर इथे एक जमणार नाही. एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हटलं तर इथे एस येऊ शकतो, इथे एस येऊ शकतो. आर इथे 13ला जमणार नाही. एस इथे येऊ शकतो, एकच जागा इथे आर आणि एस. अच्छा, याच्यामध्ये मात्र पॉसिबिलिटी बनते. इथे आर आहे तर इथे एस बनू शकता. इथे आर आहे, इथे क्यू फिक्स होता, इथे एस 22ला येऊ शकत होता, टी फिक्स होता. म्हणजे ही केस 1 जी होते, केस 1, केस 2. तर केस 1 ची इथे दुसरी बनलेली आहे, केस 1B बनवूयात. हे 1A म्हटलं, 1B म्हटलं समजा. ठीक आहे. चला, आता इथे काय झालं ते बघूयात. आता पुढे काय झालं, एस ची पॉसिबिलिटी वाढली होती म्हणून आपण त्याला घेतला. एक व्यक्ती पी आणि डब्ल्यू मध्ये जात आहे. पी डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती आहे, पी डब्ल्यू ला जागा नाहीये.
पी आणि डब्ल्यू ला जागा नाहीये, म्हणजे इथे पी डब्ल्यू सेट होणार नाही, म्हणजे ही केस काय झाली, कॅन्सल झाली. ठीक आहे. अच्छा, आता पी डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती जातोय असं सांगितलं, इथे पी डब्ल्यू असं येऊ शकतं, पी डब्ल्यू ला इथे जागा आहे. आता या केस मध्ये पी डब्ल्यू ला इथे जागा आहे, म्हणजे इथे पी आला तर इथे डब्ल्यू होईल, इथे पी आला तर इथे डब्ल्यू होईल, असं दिलेलं आहे आपल्याला. बरोबर, हे होत आहे. अच्छा, या केस मध्ये पी डब्ल्यू ला अशी जागा आहे, एक एक दुसरी ही जागा आहे, दोन पॉसिबिलिटीज आहेत, त्यामुळे आणखी पुढे जाणं गरजेचं आहे. व्हीच्या नंतर आणि यूच्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या समान आहे. व्हीच्या नंतर आणि यूच्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या समान आहे. आता हे व्ही यू नंतर जाणाऱ्या आणि यूच्या आधी जाणाऱ्या संख्या समान होणं शक्य नाही इथे. कारण बघा, इथे जर व्ही आलं, व्हीच्या नंतर 1 2 3 4 5 जण जातात, तर यूच्या आधी 5 जण जाणार नाही, 6 जण जातील, जमणार नाही, म्हणजे ही केस कॅन्सल झाली. मग आता जर आपण बघितलं तर बघा रे, आता सपोज आपल्याला काय सांगितलं, व्हीच्या नंतर आणि यूच्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या समान आहे. जो म्हणजे कोण, व्ही. व्ही आणि यू 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 इथे यू आहे ना, सेकंड कोण आहे, यू. यूच्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या समान आहे. जो म्हणजे यू विषम तारखेला जातोय. यू विषम तारीख म्हटलं तर यांच्यामध्ये बघा 1 2 3 तीन विषम तारखा राहिलेल्या आहेत. मग यू इथे येणार नाही, हे तर फायनल आहे, यू इथे येऊ शकत नाही, यू इथे येणार नाही, हे तर फायनल आहे. यू तिथे येणार नाही म्हटलं तर व्ही इथेही येणार नाही. मग राहिलं 1 आणि 2 जागा. हे आता बघा रे, आता यूच्या नंतर जाणारे आणि व्हीच्या आधी जाणारी संख्या इथे दिसे. पी हा क्यू जात असलेल्या महिन्यात जात नाही. अच्छा, मग पी ला जागा सोडायची. आता पी क्यू इथे येणार नाही, पी ची जागा राहील ही, पी इथे होणार. बरोबर, यू इथे येणार नव्हता, म्हणजे इथे व्ही जाणार आणि मग इथे यू येणार. बघा, यू इथे आला, इथे व्ही आला. काय सांगितलं होतं की पी आणि डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती जातोय, पी इथे आला म्हटलं तर इथे डब्ल्यू येणार, हे फायनल झालं. मग आणि बघा, इथे सांगितलं होतं आपल्याला की व्हीच्या नंतर जाणाऱ्या व्यक्तींची संख्या 0 होते, यूच्या आधी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या 0, म्हणजे सेम भेटला. यू विषम तारखेला जातो, यू 13 तारखेला गेला, फायनल झाला. आता 13 जानेवारीला कोण जातोय, तर आपलं उत्तर येईल सर यू जातोय. आणि यू कुठे दिसते आपल्याला, पर्याय ई दिसते, पर्याय ई. आणि पर्याय ई तुम्ही दिलेला आहे, काही जणांनी दिलेला आहे, येस, ई पर्याय लेटर यू. कोणी कोणी दिले बघा रे, ई पर्याय मला इथे आशुतोष जाधवने दिलं होतं, व्हेरी गुड. त्याचप्रमाणे पावनी, रुपेश ऋषी, येस, पर्याय ई करेक्ट उत्तर आहे. बघा, आपण 3 केसेस बनवल्या होत्या. आकाश, जर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक मागताय तर ganesh.mali@adda247.com या ईमेल आयडीवर मेल करा, किंवा तुम्ही टेलिग्रामवर जाताय तर adda247 मराठी सर्च करा, तुम्हाला आपलं चॅनल भेटेल. जसं युट्यूबवर adda247 मराठी सर्च करताय ना, तसंच adda247 मराठी हे आपलं टेलिग्रामच्या चॅनलचंही नाव आहे. t.me/adda247 मराठी हे आपली लिंक आहे. जर तुम्हाला ती सापडली नाही तर ganesh.mali@adda247.com वर तुम्ही ईमेल करा की सर मला टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवा, म्हणून मी तुम्हाला ऍड करेन, तिथे मी तुम्हाला लिंक शेअर करेन. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, जे प्रश्न बाकी आहेत त्याचा सराव जो आहे तो तुम्ही जरूर करा, जेणेकरून अधिक चांगली तयारी तुमची होईल. आणि पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेशन संपल्यानंतर बघा, फीडबॅक प्रत्येकाने जरूर शेअर करा गाईज. थँक्यू ऑल.